ओके ना माने बहन लोक. तर भाई आजचा विषय कसा आहे. आज भाई वारबीर मला काय माहित नाही, पण आज माझ्या घरी एक स्पेशल वस्तू बनते. ती स्पेशल वस्तू म्हणजे मी तुम्हाला आता लगेच दाखवतो. थोडीशी तयारी ऑलरेडी झालेली आहे, बट मी तुम्हाला आता दाखवतो ती वस्तू. बघा तयारी तुम्हाला दिसत असेल. ही आहे तयारी, वन साइड तयारी. ते काय पण असू दे. बघा आपल्या घरी काय बनतंय दिसतात. हे कोणते आंबे आहे मला सांग जरा. कोणते तू बोल आहे, तू बोल जोरात बोल, जरा आवाज येऊ द्या व्हिडिओ मध्ये. अच्छा काय बनते ते सांग फक्त. मुरांबा बनतोय. तर हे कोणत्या कोणत्या आंब्याचा बनला जातं ते सांग. आंब्याचा बनतो, दुसऱ्या कैऱ्यांचा पण बनतो. पण हे कोणते कोणते ना असे किती आंब्यांचा बनलं जातं. कोणत्याही आंब्याचा बनला जातो. ओके तर तुम्ही बघा. कोणता राजापुरी आंब्याचा. हा कोणत्या आंब्याचा बनतो जो आपल्याकडे जो आंबा आहे. हा कलमी आंबा आहे. हा कलबी आंबा आहे. ओके तर याचा आता मुरंबा बनतोय. दिस इज द माय फेवरेट डिश. ओके ही माझी फेवरेट डिश आहे. आणि काय बोलतात याला आता आपण काय बोलू शकतो भाई. एकदम नॉस्टेल्जिया विषय. नॉस्टेल्जिया तुम्हाला तर माहितीच आहे. या गोष्टी आपल्या आजीच बनवतात पहिल्यापासून. म्हणजे गरमीचा हा विषय असतो. आजकालच्या मुलांना हे नसेल माहिती. आजकालचे मुलं फोन आणि चॉकलेट बिकलेट आईस्क्रीम माय लागलेले आहेत. पण हा माझा विषय आहे. म्हणजे भले मी आत्ताच्याच जनरेशनचा आहे, बट तरी पण 90sचा विषय आपला नाही काय. या विषय म्हणजे आपण आता काय बोलू शकतो तुम्हाला. अतिशय फेवरेट गोष्ट आहे. या गोष्टी सर्वांच्या घरामध्ये बनल्या पाहिजे. आणि या हेल्दी पण आहेत. आईस्क्रीम बिस्क्रीम किंवा वेगळा विषय बाहेरून मागून खाण्यापेक्षा या हेल्दी विषय बनले पाहिजे नाही काय. आता याला थोडा बनवायला टाईम लागेल. आता मी तुम्हाला ऑलमोस्ट सगळी प्रोसेस दाखवेल. आता तर फक्त किसणी चालू आहे. याचा किसणी होणार आणि अजून काय काय विषय मी तुम्हाला दाखवेल. पण तोपर्यंत आता आपण थोडे सिनेमॅटिक घेऊ व्हिडिओचे नाही का. थोडे किसणीचे व्हिडिओ काढू. चला मग भेटूया आपण थोड्याशा वेगळ्या पार्टमध्ये. बाय बाय. वेगळी प्रोसेस. आता तुम्ही बघू शकता इथे पुरा आंब्याचा किस झालेला आहे. बघू शकता. आता इथे बनवायची तयारी. आता कसं बनतं ते हे बघा. आता इथे गॅस बीस लावणार आहे, याच्यावर टाकणार आहे. सो बघू बाकीची प्रोसेस मी तुम्हाला दाखवेलच. तयारीत आता याला किती वेळ लागेल तुम्हाला मी ऑल प्रोसेस दाखवणार. आणि रेसिपी पण बघून घ्या पद्धतशीरमध्ये. तर बघूया. आता गॅस बीस लावणार आहे. आता ते सगळं तुम्हाला मी जेव्हा प्रोसेस चालू होईल ते तुम्हाला दाखवतो. चला बाय बाय. हे काय दालचिनी. ओके दालचिनी. आता हे सर्व याच्यात टाकायचं असतं काय. थोडंसं वास यायला सुगंध. चव यायला. हे बघू शकता इथे गॅसवरती ठेवलेलं आहे. आणि आता याची अजून काय काय याच्यात प्रोसेसिंगला लागतं ते सर्व इथे ठेवलेलं आहे. ते दालचिनी. अजून काय. काळी मिरी. काळी मिरी. जरा सुगंध यायला. अच्छा सुगंध येण्यासाठी. आता हे सर्व प्रोसेसिंग चाललेलं आहे भाऊ. आता हे याच्यात टाकणार काय बनवताना का आता डायरेक्ट टाकणार. आता पद्धतशीरपणे लावलेलं आहे. बघू शकतात. तयारी आता सुरुवात होणार आहे. आणि इन्ग्रेडियंट्स पण रेडी आहेत. हे बघा बघू शकतात. हे काय टाकते आता याच्यात. हे थोडंसं तूप आहे. आता ह्याच्यात तूप टाकलेलं आहे. पण हे कायसाठी टाकलं जातं तूप. फोडणी देण्यासाठी. आता हे मस्त तूप याच्यामध्ये. आता हे काय दुसरं काय नाही तूपच आहे अजून. ओके काय नाही. आता हे थोडंसं नाही काय मिक्सर होणार तूप. आता ते थोडंसं होऊन द्या आता तूप. त्याच्यानंतर बाकीची प्रोसेस मग मी तुम्हाला दाखवतो.
हे आता विषय टाकायचा विषय चाललाय सगळा, जे तुम्हाला मी सांगितलं होतं. दालचिनी आणि अजून काय, काळी मिरी. आता हे फोडणी द्यायचा प्रकार चालू आहे थोडा. सुगंध चांगला येतो मग. ह्याचा सुगंध चांगला येतो. ओके. आता याच्यात मुरंबा डायरेक्ट टाकला जाईल, बघू शकता तुम्ही. आपापल्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तुम्ही तुमची काय पद्धत आहे ते प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात, जे पण हा ब्लॉग बघत आहेत. आणि माणसं बघत असेल तर प्लीज तुम्ही जाऊन तुमच्या मुलं बघत असेल तर तुमच्या आईला किंवा तुमच्या बायकोला जाऊन तुम्ही सांगू शकतात किंवा दाखवू शकतात. तुम्ही पण तुमची पद्धत कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्हाला कळेल. आता मुरंबा चाललेला आहे मस्तपैकी टोपामध्ये. आणि तुपाचा एवढा मस्त वास येतो ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही. एवढा सुगंध, वास नाही सुगंध एवढा सुंदर येतो ना तुपाचा. आता कसा व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगू शकत नाही, दाखवू शकत नाही, पण इथे मस्त येतोय. आता चाललंय याला प्रोसेसिंग. असं किती वेळ लागणार याला? हलवावं लागतं, खूप हलवावं लागतं. पूर्ण पाणी आटोपर्यंत. ओके. तर अशी काय प्रोसेस आहे. आता याला कंटिन्यू हलवावं लागणार. किती, 1-1.5 घंटा, 1-अर्धा घंटा याला हलवावं लागणार. तेव्हा काहीतरी याची प्रोसेस होणार, म्हणजे जो कलर येणार आहे तुम्हाला तर मुरंब्याचा कलर माहितीच असेल. तर जो कलर येणार तो याला कंटिन्यू, म्हणजे एवढंसं गोड पदार्थ खाण्यासाठी पण एवढेसे जे बोलतो एवढी मेहनत करावी लागते. कंटिन्यू याला उभा राहून हलवावं लागतं. सवारे तो फल आहे. साखर पडायची. हा, अजून साखर पण टाकायची आहे. हो, तुम्हाला प्रोसेस सांगत जाईल मी. आता बघू शकतात साखर टाकायचं काम चाललेलं आता. आपण थोडं हलवायचं काम करूया. टाक. हे किती किलो साखर आहे? 1 किलो साखर आहे. बघू शकता तुम्ही 1 किलो पुरी साखर याच्यात टाकलेली आहे. अजूनही लागेल. आता याचं हे मिक्सर चालू आहे, बघू शकतात. असं काय मिक्सर आहे बनताना. तर तुम्ही बघू शकता साखर याच्यामध्ये कशी आता गरम झालं तर कशी मेल्ट झालेली आहे. आता थोडंसं आंबे रसवाने दिसायला लागले, बघू शकतात. मगाशी कसा आंबा होता आणि आता बघा साखर मेल्ट झाल्यावर कसं होतं ते बघा. अजून साखर आणलेली आहे, अजून साखर टाकायची. काय मम्मी मला सांगत असते, आता मी बरोबर बोलतोय ना. आता साखर मेल्ट झाली ना, पिघळली साखर, तिचा आता पाक होईल. मी थोडी किचन चालवतोय माझं. होणार बरोबर आहे. मी सांगितलं ते 1 किलो साखर टाकली. नको शॉर्टकट, आपल्याला लॉंग कट पाहिजे.
झालं गोड. ओके, अजून साखर लागू शकते. बघू शकतात आपल्या आय मीन तुम्हाला केवढं गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकतात. हे काय टाकते आता? ही वेलची पावडर मित्रांनो बघू शकतात. वेलची पावडर टाकली चव यायला. आता मी थोडंसं टेस्ट करून बघतो. टेस्ट कसं आहे आपण जरा टेस्ट करून बघूया कसं लागतंय ते. मस्त आहे. हा, थोडीशी अजून साखर लागेल. थोडीशी बरोबर झालंय. गोड बरोबर आहे. अजून थोडीशी साखर लागेल. बाकी एकदम परफेक्ट झालंय. थोडे टेस्ट येतोय. आंबा बोलली तू? तोतापुरी, कलबी. थोडा हे पण असतो ना गोड. हा, टाक टाक. बघा अजून थोडी साखर चाललेली आहे. आपल्या गोडीनुसार तुम्ही तसं टाकू शकता. नाही हां, आता मी जाणार होतो दुपारी पण आता हे काम लागलं ना म्हणून नाही झालं. नेतो ना दळण. हां हां, आता तुम्ही थोडा कलर डिफरन्स बघू शकता त्याच्यामध्ये साखर टाकल्यावर. आणि जसं हे बेक होत म्हणजे गरम होत राहील तसं याला थोडासा वेगळा कलर येणार. ते दाखवावं लागणारच ना. आता बेसिकली थोडंसे अजून इन्ग्रेडियंट्स. हे बघा लाल तिखट थोडंसं, नाही का आंबट तिखट चव येण्यासाठी. आंबट गोड तिखट थोडंसं. आता हे पण मिक्सर होणार. जसं आपण कैरीमध्ये मीठ मसाला टाकून खातो तसंच. हे डायरेक्ट इनबिल्ड विषय टाकला की मस्त चपाती संग खायचं. येस, ही चव लागलीच पाहिजे, त्याशिवाय मजाच नाही खायला. माझा पण हात नाही काय. आपण स्वतः हलवतोय इकडे. त्याला कंटिन्यू हलवावं लागतं. त्यामुळे करावं लागते. मग काय करणार आता, खाण्यासाठी एवढं करावं लागतंय कंटिन्यू. हे बघू शकतात कंटिन्यू हलवी. आणि तुम्ही आता बघू शकता थोडासा याचा कलर पण थोडासा ब्राऊन झालेला आहे. जसा तो येल्लोइश ग्रीनिश होता थोडासा, आता थोडासा ब्राऊन झालेला आहे. बघू शकतात. मे बी साखरमुळे थोडीशी साखर आता चेंज होते. पाक कसा द्यायचा होतो असा करा. आता काय करावं लागतंय. थोडंसं गरम पण खूप होतंय. फॅन नाही ना आपल्या किचन मध्ये, त्यामुळे लावा लागेल जरा. त्यामुळे फटाफट व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब पण करा. बाई सबस्क्राईब झालं नाही का आपल्याला मोटिवेशन भेटते जरा. आपले लवकरच 400 सबस्क्रायबर व्हायला येणारच आहेत. असेच माझे 500-1000 करा म्हणजे नाही का विषय पण येईल, मग मुद्दल पण येईल, मेसी पण लावल. कळतंय तुम्हाला. तोच विषय आपला. तर चला मी आता हलवतो. असं मी दोन्ही कामं कंटिन्यू नाही करू शकत. याला हलवायचं आणि ते फोन पण पकडायचा. सो तुम्हाला आता याच्या नेक्स्ट प्रोसेसला मी तुम्हाला भेटतो. बाय बाय. तर परत एकदा मित्रांनो तुम्ही बघू शकता थोड्या वेळानंतर याला कलर किती मस्त ब्राऊन आलाय. मगाचा तुम्ही क्लिप सगळ्या बघू शकतात. पहिले कसं होतं मी हलवताना कसं थोडं ब्राऊन होता, डार्क ब्राऊन झालेला आहे. बघू शकतात बनलेलं आहे त्या मानाप्रमाणे. आणि मी थोडी मध्ये टेस्टिंग पण करून बघितली तर चवता आलेली आहे. आणि असा मस्त सुगंध सुटलेला आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. जास्त काय लागत नाही याला. जशी पण मी तुम्हाला प्रोसेस दाखवलीच आहे. तर झालेलं आता गॅस बंद आता गॅस बंद होणार. हा का थोडंसं अजून थोडंसं बघू शकतात. एवढं ठेवायचं. जास्ती नाही का, जास्ती अजून घट्ट केलं ते पूर्ण नाही का लाडवासारखं होईल. त्यापेक्षा थोडंसं ठेवा म्हणजे ॲटलिस्ट ते थंड झाल्यावरती थोडं अजून नाही काय घट्ट होईल. चला
आता पद्धतशीरपणे गॅस बंद झालेला आहे. तर बघू शकता असं काहीतरी रेसिपी. आता गॅस बंद झालेला आहे, तुम्हाला दाखवलं मी ऑलरेडी ऑल पुरी प्रोसेस पण दाखवली. अर्धा तास करता करता अर्धा तास झालेला आहे. अशा प्रोसेस आता खूप थोडासा टाईम लागतो, 1-1.5 तासाच्या वरती. बट आता मी तुम्हाला ऑल प्रोसेस दाखवली सगळी. आता याला थोडं आम्ही थंड करायला ठेवणार आहे. आता थोडं याला थंड करणार, मग मी तुम्हाला टेस्टिंग पण मी तुम्हाला दाखवलं. टेस्टिंग आम्ही करणार आहे, म्हणजे मी करणार आहे. आता बघू शकता याला थोडं थंड व्हायला ठेवणार. याला कदाचित याला बाहेर पण ठेवू थंड व्हायला. थंड झाल्यानंतर कसं दिसतं ते पण. तो आधी कलर बघा, वाव कलर एवढा ब्राउनिश कलर आलेला आहे ना. आणि मी टेस्ट पण केला, टेस्ट पण एवढं मस्त झालेलं ना. विषय आता हार्ड होणार आहे बाई, कंटिन्यू नाही का नाश्त्याला विषय होणार आहे. तुम्ही पण ट्राय कराय आणि पटापट बघायचं, लाईक पण करा व्हिडिओला पटापट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता हे थंड करायला ठेवतो. पुढचं जी पण टेस्टिंगच प्रोसेस आहे. आता टेस्टिंग प्रोसेसला मी तुम्हाला भेटतो. तोपर्यंत बाय बाय. बघा थंड करायचा विषय चालू आहे. आता इथं थंड होणार, याला थंड करायला ठेवणार आता थोडा वेळ. मग टेस्टिंगला भेटतोच तुम्हाला. याला असंच ठेवू ना. हा घे झाकून. हर्षदा हे ब्लॉगिंग चालू आहे मोर आंब्याची. लाईक शेअर सबस्क्राईब करायला झाली व्लॉगिंग मोर आंब्याची. आता तू टेस्टिंगला येणार आहे. तुझी पण टेस्टिंग इम्पॉर्टंट आहे. आता बघा सरक ना जरा. लाव झालं. आता काय दिसतंय, आपला कॅमेरा चांगला आहे. आता हे थोडस बंद करायचा विषय. चपाती सोबत बघ, सगळ्यांना माहिती आहे आपल्या घराचा विषय. कर जमा. आईवर निर्भर. तर चला मित्रांनो, आता त्याला थंड करून झालेला आहे आणि आता आपण त्याला भरतोय भरणीमध्ये. हे बघा बघू शकता तुम्ही, त्याला आता भरणीमध्ये भरतोय. ओव्हरऑल तुम्ही बघू शकतात कसं झालेलं आहे. भर काय टेन्शन. हे बघा कसं झालेलं आहे बघू शकतात. आता याची टेस्टिंग थोड्या वेळातच होणार आहे. आता याला भरणीत भरल्यानंतर मी खातो, मग तुम्हाला भेटतो. तोपर्यंत बाय बाय. तर चला आता मोठ्या भरणीत पण भरल्या, आता छोट्या भरणीत पण भरलेले आहे, खायला काढलेलं आहे. आता आपण करणार आहे टेस्टिंग. आता मी याच्यात थोडंसं काढून ठेवतो. हा विषय करतो आपला प्लेटीचा. भाई टेस्टिंग तुम्हाला दाखवतो मी. ओके थोडंच घेतो, बाकीचा आता खायचा विषय. तुम्ही पण का मी पण खातो. चला आता आपला टेस्टिंगचा टाइम आलेला आहे. तुम्ही बघू शकता इकडे मी ठेवलेलं आहे बघा. 1 मिनिट प्लेटीत काढून ठेवलंय. आता खायचा विषय नाही का, आता आपण टेस्टिंग करूया. थांबा आता खातो विषय करतो आपला. कडक बनला आहे एकदम कडक, 1 साइड बनलेला आहे. तुम्ही पण ट्राय करा घरामध्ये. आपला नाही का हेल्दी विषय नाही काय, बाहेरचा काय फालतूचं खायचं नाही. घरच्या घरी विषय रोज तुम्ही बघितलं ते व्हिडिओमध्ये किती फटाफट बनलेला आहे तो. थोडंसं आहे मेहनत, पण टेस्ट पण गोड आहे ना. मग काय बोलतो. चला आता मी खातो आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तर मला एवढंच बोलायचं आहे की ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि असेच अनोखे वेगवेगळे ब्लॉग मी आणतच राहील. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करायला मला विसरू नका. इंस्टाग्राम पण मी वरती टाकतोय. तर चला कोणता वेळ नाही घेता आपण असे नवीन ब्लॉग वेगवेगळे पुढे आणत राहील. तोपर्यंत बाय बाय गँगोस.